रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं एम बी गार्डनिंग अँड ब्लॉग्समध्ये. तर चला, आज मी या फुलांबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. या फुलांचे नाव, या झाडाचे नाव, याला पाणी किती द्यावं, ऊन किती द्यावं, कोणती याला खते दिल्या जातात, याची फुले कधी उगवतात, किती दिवस याची फुले टिकून राहतात. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये याबद्दल सांगणार आहे. तर सर्वात प्रथम याचे नाव आपण जाणून घेऊया. याचे नाव आहे रानजुई, रनझाई, क्लायमॅटिक्स वाईन प्लांट असे पण म्हटलं जातं. ही वेलासारखी पण वाढणारी झाड आहे आणि मी जसं छोट्या कुंडीमध्ये लावलेलं आहे, तर तुम्ही कुंडीमध्ये पण लावू शकता आणि जमिनीमध्ये पण याला लावता येतं. जमिनीमध्ये लावला तर खूप छान याचा वेल होतो आणि जमिनीमध्ये लावल्यावर भरपूर फुलं येतात. पॉटमध्ये, कुंडीमध्ये जरी लावलं तरी भरपूर फुले येतात. तर या फुलांना खूप जास्त सुगंध असतो. एकदा हे फुलं उगवली की भरपूर दिवस टिकतात, जसे की मी म्हटले आहे. पण सुगंध याचा खूप दूरपर्यंत पोहोचतो आणि खूपच छान सुगंध असतो याचा. याच्या सुगंधाने मन प्रसन्न होतं आणि आपल्या बागेमध्ये हे उगवल्यानंतर पूर्ण बागेमध्ये याचा सुगंध दरवळतो. तर अशी ह्या फुलांची वैशिष्ट्य आहे, आनंद देऊन जातं. तर याला पाण्याची गरज असते, म्हणजे मातीमध्ये नेहमी ओलावा असायला पाहिजे, अशी काळजी घ्यावी. तर तीनही ऋतूमध्ये कसे पाणी द्यावे ते सांगते. उन्हाळ्यात तुम्ही दोन्ही वेळेला पाणी देऊ शकता. जर दोन्ही वेळेला पाणी दिलं नाही तर कमीत कमी एकदा उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी द्या, कारण की या झाडाला पाण्याची आवश्यकता असते. बघा, हे या पद्धतीने तुम्ही स्टिक वगैरे लावून पण, जर तुम्हाला वेल चढवण्याची जागा नसेल, चढवता येत नसेल, तशी स्टिक पण लावावी. तर चला मेन मुद्द्यावर येते. तर उन्हाळ्यात सांगितलं तुम्हाला पाणी कसं द्यावं. हिवाळ्यात एक दिवसाआड जरी दिलं तरी चालेल, पण जास्त उन्हात हे झाड असेल तर तुम्हाला रोज पण हिवाळ्यात पाणी द्यावं लागेल. एकदा तुम्ही माती कशी बनवलेली आहे त्याच्यावर पण अवलंबून असतं. तर हिवाळ्यामध्ये पाणी देताना चेक जरूर करून द्या, कारण की जर पाणी असलं तर डबल पाणी याला देऊ नका. जास्त पाण्याने पण हे झाड खराब होतं. आणि पावसाळ्यामध्ये पाणी देताना, म्हणजे पाऊस नसेल तर पाणी द्यावं आणि पाऊस असेल तर पाणी देण्याची गरज नसते. महत्त्वाचं काय, हे झाड जिथे लावलेलं आहे तिथे त्या मातीमध्ये ओलावा असायला पाहिजे. प्रत्येक वेळेला याची काळजी घ्यावी आणि याला जास्त उन्हाची गरज पडत नाही. 1-2 तासाची जरी ऊन मिळाली तरी पण याला भरपूर फुले येतात. खूप जास्त उन्हामध्ये याला ठेवले तर हे झाड खराब होतं म्हणजे याची पाने सुकतात आणि जास्त ऊन हे सहन करत नाही. 2-3 तास सकाळी किंवा 2-3 तास संध्याकाळी अशा जागेमध्ये याला ठेवावं की जिथे 2-3 तासाची ऊन याला लागेल किंवा मिळेल. माझ्याकडे सतत 1.5 महिन्यापासून न थांबता पाऊस सुरू आहे, त्यामुळे थोडी झाडांची या वेलाची कंडिशन खराब झालेली आहे. भरपूर कळ्या आल्या, फुलं आले, पण सतत पावसामुळे पूर्ण फुलं निघून गेली. जास्त दिवस फुले राहत नाही, खूप नाजूक याची फुले असतात. तर नाहीतर हे खूप छान असं पूर्ण फुलांनी भरून जातं. तर पुढे कधीतरी मी दाखवीलच याला. तसे तर 7 ते 8 महिने असे फुलं राहतातच. तर याची मेन वेळ जूनपासून तर ऑक्टोबरपर्यंत याला फुले येतात आणि मध्ये 1-2 महिनेच याला फुलं येत नाही आणि नंतर फरवरीपासून पुन्हा सुरू होतं. म्हणजे वर्षातून त्याला 7 ते 8 महिने फुले येतात आणि खूप जास्त भरभरून गच्च अशी फुले जूनपासून तर ऑक्टोबरपर्यंत येतात आणि मग नंतर पण छान येतात फुले, पण तशी त्याला खतही द्यावी लागतं. तर 7 ते 8 महिने हे झाड, ही वेल आपल्याला फुले देत राहतात आपल्या बगीच्यामध्ये. याचा सुगंध दरवळत राहतो. तर तसे हे झाड परमनंट आहे, नेहमी राहणारं हे झाड आहे. तर सिजनेबल झाड नाही आहे, त्यामुळे थोडं हे नाजूक तर आहे, पण नेहमी एकदा जर आपण आपल्या बागेत लावलं, छान काळजी घेतली, तर वर्षानुवर्ष हे झाड किंवा हे वेल आपल्याकडे असते.
तर त्यामुळे पाण्याची काळजी, उन्हापासून संरक्षण याचं करावं. खूप जास्त सतत पावसात जर ठेवलं तर हे झाड खराब होते आणि कटिंगनी ही झाड लागते, ही वेल लागते. तर याची कटिंग जरी तुम्ही आता पावसाळ्यामध्ये लावली तर याच्यापासून नवीन झाडे तुम्ही तयार करू शकता किंवा नर्सरीमध्ये पण खूप जास्त महाग मिळत नाही हे झाडे. तर 50 रुपये किंवा 60 ते 70 रुपयापर्यंत हे झाड किंवा हे वेल मिळतं आपल्याला, नर्सरीमध्ये उपलब्ध असतेच आहे. तर तिथूनसुद्धा तुम्ही हे आणून लावू शकता. आता पावसाळा आहेच सुरू, तर छान लागते आणि येणाऱ्या दिवसामध्ये फुले पण त्याला उगवतील. चला तर आता जाणून घेऊया याला खते कोणती द्यावी, कशी द्यावी, किती दिवसामध्ये याला खते द्यावीत. तर बघा, खूप जास्त याला फुले जून महिन्यापासून येतात आणि गच्च अशी फुले भरून जातात या झाडांवर. तर तेव्हा आपण मेच्या शेवटी याला कुठलंही खत द्या, ऑर्गॅनिक शेणखत द्या किंवा गांडूळ खत द्या किंवा तुम्ही घरी जर खत तयार करत असाल किचन वेस्टपासून ते खतं द्या. ऑर्गॅनिक खत जर दिलं ना तर आपले झाडं कधीही खराब होत नाही आणि ऑर्गॅनिक खताचा पण रिझल्ट फार छान मिळतो. मी बाहेरच्या केमिकल खतांचा वापर करत नाही, कुठलंही केमिकल या झाडांना देत नाही. पूर्ण ऑर्गॅनिक खतेच मी याला देते. भरपूर खते मी घरीच तयार करते. तर अशा प्रकारे तुम्ही महिन्यातून एकदा याला खते द्यावी आणि मध्ये मध्ये लिक्विड मॅन्युअर जरी तुम्ही दिलं, जसं केळ्याचे साली असतात किंवा फळ्यांच्या साली असतात, ते 1-2 दिवस पाण्यात भिजवून त्याचं जे पाणी असतं तर ते पण छान खत तयार होतं आणि 15-15 दिवसात ते पण तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे कधी महिन्यातून ड्राय खत आणि किंवा लिक्विड खत असं द्यावं तर छान भरपूर फुले येतच राहतात. तुम्हाला वर्षातून 8 ते 9 महिने या झाडांना फुले बघायला मिळतील आणि याचा सुगंध तुमच्या बगीच्यामध्ये, बागेमध्ये दरवळतील. तर अशा प्रकारे तुम्ही खतांचा वापर करा, पाण्याची काळजी घ्या. म्हणजे सतत त्याला पाणी देऊ नका, पण मातीमध्ये ओलावा असेल याची काळजी घ्या. खूप जास्त उन्हात ठेवू नका आणि खूप पाऊस जर असेल तर पावसामध्ये पण ठेवू नका. तर अशी जर काळजी घेतली तर हे झाड आपल्याकडे वर्षानुवर्ष राहतं आणि खूप सुंदर याला फुले येतात. तर मंडळी, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि सपोर्ट करा. तर असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येईल आणि भरपूर माहिती देईल तुम्हाला झाडांबद्दल. माझ्याकडे भरपूर झाडे आहेत आणि भरपूर प्रकारची झाडे आहेत. तर आता सध्या मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आहे. तर पुढे रेग्युलर व्हिडिओ येत राहील. तर ठीक आहे, भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. राम राम मंडळी.